पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये 3200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी। तृणमूल सरकार बंगालच्या विकासातला अडथळा असल्याची पंतप्रधानांची टीका। पंतप्रधानांच्या हस्ते गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन। जागतिक वित्तीय आणि राजकीय व्यवस्थेत आज कुठेही एक सत्ता केंद्र नसून या बहुपक्षीय व्यवस्थेत भारताला भक्कम पाय रोवण्याची गरज। परराष्ट्र मंत्री जयशंकर। भारत 2047 साली विकसित राष्ट्र होईल, त्यावेळी $30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याचं सरकारचं उद्दिष्ट। पीयूष गोयल। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आरोपपत्राची दखल घ्यायला नकार देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडीची उच्च न्यायालयात याचिका। राज्यातल्या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू। मतदानाला चांगला प्रतिसाद। आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा। नमस्कार।